सगळ्यात पहिला प्रश्न तुम्ही फोन ओपन केला किंवा नाही ओपन केला लिहिलं तरी चालतं, नंतर मात्र उत्तर वाचायला घ्या. सगळ्यात पहिला प्रश्न आहे, मी थोडं मोठं करतो याला. बघा, एक्सप्लेन सॉरी हां भावनिक बुद्धिमत्तेच्या मुख्य घटकांचं स्पष्टीकरण द्या आणि सार्वजनिक प्रशासनातील नैतिक निर्णय प्रक्रियेसाठी त्यांची प्रासंगिकता तपासा. आता विचार करूया की काय उत्तर असू शकतं. बघा, आता हा जो प्रश्न आहे आपण वाचताना आपल्याला काय कळतं की या प्रश्नाचा लोकस काय, तर हे सगळ्यांना क्लिअर आहे की आपण आज इमोशनल इंटेलिजन्स भावनिक बुद्धिमत्तेचे प्रश्न लिहिणार आहोत. आणि त्या पुढचा टॉपिक, सो लोकस काय, भावनिक बुद्धिमत्ता हा लोकस आहे. बरोबर, सिलेबस हा लोकस काय आहे, भावनिक बुद्धिमत्ता. आता इथं दोन फोकस आहेत. पहिला फोकस काय आहे, भावनिक बुद्धिमत्तेच्या मुख्य घटकांचं स्पष्टीकरण द्या. पहिला फोकस बरोबर आहे. आपण म्हणू याला F1. आणि सार्वजनिक प्रशासनातील नैतिक प्रक्रियेसाठी त्यांची प्रासंगिकता तपासा, व्यवहार्यता तपासा, हा झाला सेकंड वाला फोकस F2. आता इथं काय आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट, मुख्य घटकांचं स्पष्टीकरण सेपरेट द्यायचं आणि त्यांची प्रासंगिकता तपासायची. तर नुकसान काय होऊ शकतं, 150 शब्द आहेत, तुमचं उत्तर अर्धवट होऊ शकतं. म्हणजे बघा ना, आपण प्रश्नाचं उत्तर लिहायला गेलो आणि पहिल्या पार्टमध्ये आपण त्याचे काय कॉम्पोनेंट आहेत एक्सप्लेन केले आणि परत सेकंड पार्टचं रिलिव्हन्स उपयुक्तता लिहायला गेलो, नाही चालणार आहे, उत्तर अर्धवट असणार आहे. आणि सगळ्यात मेन काय की कॉम्पोनेंट एक्सप्लेन करायला गेलो त्याला लागणारे शब्द खूप जास्त असणार आहेत आणि मग काय होईल की तुम्ही सगळे कॉम्पोनेंट चांगल्या पद्धतीने सांगू शकत नाहीत. सो जरी इथं दोन फोकस असले, F1 आणि F2 जरी दिसत असलं तरी तुम्हाला उत्तरात काय करायचं, इंटिग्रेशन करायचंय. बरोबर आहे. मग काय करायचं, सरळ हा जो भावनिक बुद्धिमत्ता आहे याचे जे सगळे घटक आहेत, सगळे महत्वाचे घटक आहेत, या घटकांच्या स्पष्टीकरणासोबत याची प्रासंगिकता लिहायची आहे. म्हणजे दोन सेपरेट पार्ट नाही लिहायचे. उत्तरात आपलं काय चुकतं, आपण भावनिक बुद्धिमत्ता आणखीन एक काय चुकू द्यायचं नाही. आता या ठिकाणी काही लोकांनी विचार केला असेल, आपण या उत्तराची सुरुवात भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय ना सुरू करूया. पण मला सांगा, यूपीएससीला एक्सपेक्टेड आहे की नाही की तुम्हाला डेफिनेशन चांगली माहीत असायला हवी. सो यूपीएससी एक्सपेक्ट करेल का की तुम्हाला डेफिनेशन लिहा? नाही. बरोबर आहे. सो इथं महत्वाचं गोष्ट काय, बघा मी इथं लिहून दिलं बघा, भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे स्वतःच्या आणि इतरांच्या भावना समजून घेण्याची, त्याला मॅनेज करण्याची आणि त्याला वापर करण्याची क्षमता. सो 3 कॉम्पोनेंट, समजणं, मॅनेज करणं, वापर करणं याची क्षमता एका लाईनमध्ये सांगितलंय. भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय. पण सार्वजनिक प्रशासनात भावनिक बुद्धिमत्ता फक्त नियमांचं पालन करण्यापलीकडे जाऊन सनदी अधिकाऱ्यांनी कसं असायला हवं, संवेदनशील असायला हवं, संतुलन करणारं असायला हवं आणि नैतिक विवेक बुद्धीने कार्य करण्यास सक्षम करून नैतिक निर्णय प्रक्रियेला बळकटी देणं, हे 4 शब्द सगळ्यात महत्वाचे आहेत. आपलं काय चुकतं, मी परत तुम्हाला सांगतो, तुम्ही इथिक्सच्या उत्तरांचे इंट्रोडक्शन करताना जर फक्त डेफिनेशन्स लिहित बसलात तर तुम्हाला मार्क्स येतील, इंटरव्ह्यू कॉल येईल. मार्क्स किती येतील, 90 ते 110च्या दरम्यान मार्क्स येतील. का, कारण तुमचं आन्सर रायटिंग चांगलं आहे, कंटेंट चांगलं आहे, नॉलेज चांगलं आहे, लँग्वेज चांगली आहे. 90 ते 110, 140 मार्क्स येणार नाहीत. कारण तुम्ही जी इन्फॉर्मेशन देत आहात ही इन्फॉर्मेशन फक्त इन्फॉर्मेशन आहे, इट इज नॉट अनालिसिस. भावनिक बुद्धिमत्तेची व्याख्या लिहिणं हे काय झालं, हे इन्फॉर्मेशन झाली. त्या व्याख्येला तुम्ही अप्लाय करणं, त्याची कारणं शोधणं, त्याचं व्हाय हाऊ शोधणं, हे याचं विश्लेषण झालं. इथं मी पहिल्या वाक्यात काय सांगितले, भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय, स्वतःच्या आणि इतरांच्या भावना ओळखणं, व्यवस्थापित करणं, त्यांचा वापर करणं म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता. पण आपलं काय म्हणणं आहे, मला सांगा या प्रश्नामध्ये भावनिक बुद्धिमत्ता फक्त डेफिनेशन पुरती आहे का, नाही. प्रश्नाचा फोकस काय आहे, फक्त भावनिक बुद्धिमत्ता समजून घेणं गरजेचं नाहीये, आपल्याला त्याची प्रासंगिकता, रिलिव्हन्स सुद्धा तपासायचंय. मग तुम्हाला काय करायचं, मी तुम्हाला सांगितलं पहिल्या पॅराग्राफमध्ये, मला क्लिअर व्हायला हवं तुम्हाला प्रश्न कळलाय. तुम्हाला कुठनं कळल, जर तुम्ही प्रश्नाचे दोन्ही कॉम्पोनेंट ऍड्रेस केले तर मला कळल. म्हणजे तुम्हाला काय करायचंय, भावनिक बुद्धिमत्ता फक्त निर्णयापुरती नाहीये, तर भावनिक बुद्धिमत्तेमुळे काय व्हायला हवं, आपण कोणाबद्दल बोलतोय, सार्वजनिक प्रशासनाबद्दल बोलतोय, सरकारी अधिकाऱ्यांबद्दल बोलतोय. मग मला सांगा, सरकारी अधिकारी अपराईट असायला हवा, मान्य आहे, सरकारी अधिकारी शिस्तीत असायला हवा, सरकारी अधिकारी हुशार असायला हवा. पण मला सांगा तुमचं काय म्हणणं आहे, तुम्ही कंप्लेंट घेऊन गेल्यानंतर सरकारी अधिकारी चल बाहेर हो 5 वाजले, चालणार आहे का? तुमचं म्हणणं काय की सरकारी अधिकारी हा शासकीय अधिकारी असल्यामुळे त्यांना सगळ्या व्हॅल्यूजच्या अगोदर कसं असायला हवं, संवेदनशील असायला हवं. करेक्ट आहे की नाही?
दुसरं आपल्या सर्वसामान्य लोकांचं बोलणं, साहेब माझं चूक असेल ना तर मी माफी मागतो. मी 100 वेळेस माफी मागायला तयार आहे. पण साहेब माझ्या का तुम्ही न्याय करा. हे आपलं काय म्हणणं आहे, संवेदनशीलतेसोबत अधिकारी कसा असायला हवा? संतुलन राखणारा असायला हवा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्याने नियमानुसार चालावं का नैतिक विवेक बुद्धीनं चालावं? नैतिक विवेक बुद्धीनं. 3 शब्द किती महत्त्वाचे आहेत. तुम्ही डे टू डे लाईफला अप्लाय करून बघा. बरं तुमचं स्वतःचं काय म्हणणं आहे? बघा आपल्यापैकी बघा 10% टॉक्सिक लोकं असे जे काही झालं तरी चूक मान्य करत नाहीत. पण आपण समाजाचा जर विचार केला तर 90% लोकं असतात, माझं चूक असेल ना साहेब मी 100% माफी मागायला तयार आहे. आता मी कुठेही तुम्ही बोला, प्रत्येक ठिकाणी येऊन माफी मागायला तयार आहे. फक्त माझं काय म्हणणं आहे, की तुम्ही काय बॅलन्स मेंटेन करा. पक्षपात करू नका. तुम्ही कोणत्याही प्रकारचा भेदभाव करू नका. तुम्ही काय निरपेक्ष राहा, तुम्ही ऑब्जेक्टिव्ह राहा. मग आपण काय करतोय, आपण EI म्हणजे काय आणि याची प्रासंगिकता लगेचच्या लगेच सांगतोय. हे वाक्य सोडून द्या. माझं म्हणणं आहे, तुमच्या इथिक्सच्या उत्तराच्या इंट्रोडक्शनमध्ये प्रश्नाचे जेवढे कॉम्पोनेंट विचारले गेलेत, ह्या सगळ्या कॉम्पोनेंटला तुम्हाला ॲड्रेस करावं लागणार आहे, जे गरजेचं आहे. EIची डेफिनेशन लिहिणं, खूप मोठी डेफिनेशन लिहिणं, याने तुम्हाला 90 ते 110च्या आसपास मार्क्स मिळतील. पण तुम्हाला 130+ मार्क्स जर हवे असतील, तर तुम्हाला प्रश्नाला न्याय देता यायला हवा, जी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. कळला पहिला पार्ट? मग हा झाला पहिला पार्ट. मग यामध्ये आपण जर समजा याचा विचार केला, प्रासंगिकता. आता मुख्य घटक काय तर बघा, आत्मजागरूकता म्हणजे स्वतःबद्दल माहिती असणं, आत्मनियमन, स्वतःचं नियमन करणं, त्यानंतर प्रेरणा. या 2 गोष्टी तुम्हाला या भावनिक बुद्धिमत्तेचा वापर कसा करावा यासाठी प्रेरणा देतात. याच्या आधी तुम्ही कसं संवेदनशील असता, सहानुभूतीवाले असता आणि मग तुमचे सामाजिक कौशल्य विकसित होतात. आता हा मधला कॉम्पोनेंट आहे, तो वाचल्यानंतर तुम्हाला कळेल की भावनिक बुद्धिमत्तेची प्रासंगिकता कशी राखायची. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, भावनिक बुद्धिमत्तेचा फायदा काय आहे? तर 2 शब्द आहेत. बरोबर. मला सांगा, भावनिक आणि बुद्धिमत्ता या 2 शब्दांपैकी कोणता शब्द सब्जेक्टिव्ह आहे? कोणता शब्द सब्जेक्टिव्ह आहे? इमोशन्स का इंटेलिजन्स? मला सांगा, इंटेलिजन्स वेगवेगळं असतं का भावना जास्त वेगवेगळ्या असतात? भावना. सो इमोशन्स कसे असतात? जास्त सब्जेक्टिव्ह असतात. बरोबर. पण इंटेलिजन्स म्हणजे काय? मॅथ्स सोडविण्याचा इंटेलिजन्स काय सगळ्यांना जवळपास सेम असतं. करेक्ट आहे. म्हणजे या पर्टिक्युलर ठिकाणी इमोशनल इंटेलिजन्सचा फायदा काय आहे? शब्द लक्षात घ्या, महत्वाचा आहे. इमोशनल इंटेलिजन्सचा फायदा काय आहे? तर आपल्याला कोणत्या टाईपचे अधिकारी मिळतात? लाईन बघा. भावनिक बुद्धिमत्ता सनदी अधिकाऱ्यांना तर्कशुद्धता. तर्कशुद्धता कुठनं येते? ही येते इंटेलिजन्समधनं. कुठनं येते? इंटेलिजन्समधनं. तर्कशुद्धतेसोबत संवेदनशील सुद्धा बनवते. ही कुठनं येते? तुमच्या इमोशन्समधनं. बरोबर आहे. आलं लक्षात. सो आपल्याला आता बघा, जेव्हा कधी इमोशनल इंटेलिजन्स हा शब्द येईल, बाकी काही माहीत नसलं तरी चालतं. कन्क्लुजनमध्ये हे 2 शब्द यायला हवे. आणि इंट्रोमध्ये मी दिलेले मगाचे 3 शब्द यायला हवे. तुम्ही ॲड ऑन करू शकता. मी खूप बेसिकवाला आन्सर देतोय, का तर माझं म्हणणं आहे की तुम्ही तुमच्या सोयीनं डिफरंटवालं व्हॅल्युएशन करावं. इंटेलिजंट अधिकारी कसे असतात? विचारत नाहीत, चौकशी करत नाहीत, बोलत नाहीत, भेटत नाहीत, बिझी असतात. पण आपलं म्हणणं आहे की इंटेलिजंट आहे बाबा, असू द्या काम करतोय. पण मला सांगा, गाव पातळीवरती, तालुका पातळीवरती, जिल्हा पातळीवरती ग्राउंडवर काम करणारा माणूस इंटेलिजंट असावा का इमोशनली इंटेलिजंट असावा? इमोशनली इंटेलिजंट. कारण काय, त्या ठिकाणचे सगळे प्रश्न तुमच्या टेक्निकॅलिटीनं तुमच्या अभ्यासानं सोडवायचे नाही. सगळे प्रश्न कसे सोडवायचे? इमोशन्सनं, लोकांना सोबत घेऊन सामूहिकतेनं सोडवायचे ते सगळे प्रश्न. यामध्ये महत्त्वाचं आहे. कळलं प्रश्नाचं उत्तर? बरं, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला सांगा, तुम्हाला भावनिक बुद्धिमत्ता हा कॉम्पोनेंट कळतोय? भावना, बुद्धिमत्ता. बुद्धिमत्ता कशी असते? न्यूट्रल असते, ॲब्सोल्यूट असते. बरोबर आहे. म्हणजे बुद्धिमत्ता गणिताची बुद्धिमत्ता, शिकवण्याची बुद्धिमत्ता, रेकॉर्डिंगची बुद्धिमत्ता, तुमचं पेंटिंगची बुद्धिमत्ता. पण इमोशन्स वेगळे असतात की नाही? म्हणजे समजा तुम्ही तो हा मूव्ही बघितला असेल बघा. आता ते म्हणतात 50 वर्षांनंतर परत काढूया तो, जिंदगी ना मिलेगी दोबारा. तोच आहे ना काहीतरी. त्यामध्ये काय आहे की तो अक्षय खन्ना काय करतो, सगळ्या बॉक्समधलं पेंटिंग काढतो. त्याच्या सगळ्या पेंटिंग कशा असतात? क्लोज्ड असतात, बंदिस्त असतात. म्हणजे ड्रॉ अ पेंटिंग
एखादं पेंटिंग काढणं इंटेलिजन्स हा पार्ट आहे. पण त्या पेंटिंगमध्ये काय इमोशन्स टाकणं, काय भरणं, कोणता कलर भरणं हा तुमच्या इमोशन्स हा पार्ट आहे. म्हणजे इमोशन्स, संवेदनशीलता आणि इंटेलिजन्स तुमची तर्कशुद्धता. इंटेलिजन्स तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी कारणं शोधताय. सो हा कॉन्सेप्ट एकदा क्लिअर झाला की पुढचं उत्तर लिहिणं सोपं होतं. कळलं पहिल्या प्रश्नाचं उत्तर? आणि परत हे वाक्य वाटलं तर लिहून ठेवा. इंट्रोडक्शनमध्ये प्रश्नाच्या सगळ्या कॉम्पोनेंटला ॲड्रेस केलं गेलंच पाहिजे. आतापर्यंत कसं होतं, तुमचं इथिक्स वाचून झालं नव्हतं, सो तुम्हाला वाटायचं की डेफिनेशन लिहिली तर चालेल. पण नाही, आपल्याला डेफिनेशनच्या पलीकडे जायचंय. आपल्याला फक्त डेफिनेशन न लिहिता डेफिनेशनच्या पलीकडे जाऊन प्रत्येक प्रश्नात जेवढे कॉम्पोनेंट दिले सगळ्यांना ॲड्रेस करता यायला हवं. हा पहिला प्रश्न होता. आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया.